नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पावसाळ्यातही पनवेलमध्ये पाणी टंचाई, तातडीनं उपाययोजनांची नागरिकांची मागणी. उपमहापौरांच्या प्रभागातच अपुरा पाणी पुरवठा. IGPPL थकीत कर वसुलीवरून श्रेयवाद, 3 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा दावा. राजकीय नेत्यांचे दावे सरपंचांनी फेटाळले. शिंदे दिल्लीला गेले त्यात गैर काय? बॉस बदलला, टीकेला रामदास कदमांचा पलटवार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनं शिंदेच मजबूत होते. आणि खारघर येथे मेघालय हाऊस उभारण्यासाठी भूखंड हस्तांतरण सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि मेघालय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. पाहूया सविस्तर वृत्त. पावसाळा सुरू असतानाही पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, रोडपाली परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे महापालिकेच्या उपमहापौरांच्या प्रभागातच ही गंभीर समस्या निर्माण झाल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कळंबोली आणि रोडपाली परिसरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून काही सोसायट्यांना दरमहा शेकडो टँकर मागवावे लागत आहेत. यासाठी लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसायट्यांना सहन करावा लागतोय. दरम्यान उपमहापौर प्रमिला पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी प्रकाश पटाळे, जी स्प्रिंगमध्ये राहतो आहे. 70 वर्ष वय चालू आहे. गेले 5 महिन्यापासून आमच्या इकडे सोसायटीमध्ये सेक्टर 20, 19 पूर्ण एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. इथे सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, वयस्कर माणसं आहेत. टँकरच्या पाण्यामुळं लहान मुलांना आजार, सिनियर सिटीजनला तकलीफ होते आहे. मोठे मोठे टॉवर आहेत. तर आम्हाला हे गेली 4 महिने खूप पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. तर आमची प्रशासनाला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे सर्व रहिवाशांनी मिळून की आम्हाला लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा वेळेवर व्हावा, ही प्रशासनाला विनंती आहे आमची. म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस तर पूर्वी उन्हाळ्यापासून पाणी तर म्हणजे येतच नव्हतं. आणि या सध्या महिना ते जवळजवळ 20-22 दिवस झाले, त्या तिथपासून आता तर पाणी म्हणजे नच्या बराबर येत आहे. बिलकुल म्हणजे अतिशय म्हणजे एक वेळ सुद्धा पाणी देऊ शकत नाही असं पाणी येत आहे. किती हो, टँकर रोजचे 6, 5, 6, 7 टँकर मागवावेच लागतात. त्याशिवाय पाणी पुरवठा पूर्ण होतच नाही. उपमहापौरांकडे सगळ्यांकडे तक्रार केली, सिडकोनच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार केली, सगळ्यांकडे तक्रार केली. पण तक्रारीला ते काय म्हणतायत का तिकडून MJP पासूनच सप्लाय नाही आहे. ते सप्लायचा तुटवडा आहे. त्यांनी त्यांचे रेकॉर्ड्स पण दाखवले, सगळं काही दाखवलं. त्यांच्या हिशोबाने त्यांना जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने पाणी मिळत नाही आहे. न मिळाल्या कारणामुळे सर्वीकडं समप्रमाणात सप्लाय होत नाही आहे. जे उतार तसं जिथे जिथे ज्या बिल्डिंगला मिळेल, कोणाला नाही मिळतंय. तर या सगळ्या याच्यामध्ये फार विचित्र अवस्था झालेली आहे. असोसिएशनमध्ये 100-125च्या वरती सोसायटीज रजिस्टर आहेत. आणि आज आमच्याकडे 4 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न एकदम गंभीर आहे. आणि याची जबाबदारी प्रशासनातला कुठला डिपार्टमेंट घेत नाही आहे. आज 4 महिन्यापासून इथे सगळं उंच उंच इमारती आहेत, या टँकरवर अवलंबून आहेत. आणि त्याच्यात पाणी खराब येतोय. प्रशासनाला विचारायला गेलो तर ते MGPवर ढकलतात, सिडको महानगरपालिकेवर ढकलते. बस हेच यांचं गोल उत्तरं आहेत, गोलमोल उत्तरं यांच्याकडे. आणि सर्वात मोठी गोष्ट इथे अशी आहे का हा वार्ड, आमचा जो वार्ड आहे हा उपमहापौरांचा वार्ड आहे. तरी आम्हाला ह्या प्रश्न उद्भवत आहेत. बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना त्रास होतो आहे. त्याच्यामुळे भरपूर इथे प्रॉब्लेम्स चालू आहेत. तर आमची प्रशासनाकडे विनंती आहे का एकमेकांवर ढकलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. तुम्ही काहीतरी ठोस पावलं उचला आणि लवकरात लवकर लोकांना इथे पाणी द्या. गुहागर तालुक्यातील IGPPL थकीत कर वसुलीवरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. कंपनीनं भरलेल्या थकीत कराचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केला आहे. याबाबत 3ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत.
हा लढा स्थानिक जनता आणि ग्रामपंचायतींचा होता. कोणत्याही एका वैयक्तिक नेत्यामुळे हा थकीत कर मिळालेला नाही अशी भूमिका सरपंचांनी मांडली आहे. मात्र या संपूर्ण कायदेशीर लढ्यात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सहकार्य केलं आणि प्रयत्न केले असं सरपंचांनी आवर्जून नमूद केले. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे कर वसुलीच्या प्रक्रियेला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. RGPPL कंपनीकडून थकीत कराची रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गुहागरमध्ये या विषयावरून राजकीय श्रेयवाद रंगला आहे. त्यामुळे कर वसुलीच्या प्रत्यक्ष लढ्याचं श्रेय नेमकं कोणाला यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कंपनीने जो कर भरणा केलेला आहे याचं श्रेय आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व तिन्ही गावाच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, BDO असतील, तसेच जिल्हा परिषदेचे CO मॅडम असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले. त्याच्यामुळे हे श्रेय वैयक्तिक कुणाचं नसून सर्वांचं आहे आणि कोणाच्याही पर्सनली मार्गदर्शनाखाली कोणतीही गोष्ट केली गेलेली नाही आहे. सर्वांच्या निर्णयानुसारच हे सर्व केले गेलेले पत्रव्यवहार आहेत. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला श्रेय न देता हे सर्व श्रेय आमच्या सर्वांचं आहे असं आम्ही समजतो. श्रेयवादावरून जी राजकीय खेचाखेच चालू आहे त्याचं कारण आम्हालाही समजलेलं नाही आहे. कारण जेव्हा आम्ही कंपनी करासंदर्भात जे सर्व काही विषय करत होतो त्यावेळी कोणत्याही राजकीय बैठका, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही प्रतिनिधीने आमच्या कोणत्याही प्रकारच्या बैठका घेतलेल्या नव्हत्या. एक भास्कर शेठ जाधव साहेब सोडून दुसऱ्या कोणीही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या नव्हत्या. त्याच्यामुळे ही राजकीय खेचाखेच करण्याची काय आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. विकास कामांसाठी ते दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेतात. यात बॉस बदलण्यासारखं काय आहे असा सवाल रामदास कदम यांनी केलाय. अधिवेशनाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा पिल्लू मुख्यमंत्र्यांना आणि अनेकांना भेटत होतं, तेव्हा बॉस बदलत होता का असा टोलाही त्यांनी लगावला. मोगलांच्या काळामध्ये मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताप झाला दिसायचे, तसं आमच्या उद्धवजींना जळी स्थळी काष्टी पाशांनी फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत. आता एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणून ते त्यांचे बॉस झाले असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धवजी, आपण मला सांगा, आपण मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन गेलात पंतप्रधानांना भेटण्यासाठी आणि नंतर तुम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढलीत नाही, एकटेच तुम्ही 1 तास बसला होता पंतप्रधानांकडे. मग तेव्हा तुमचे बॉस काय पंतप्रधान होते का? आपण सांगू शकाल का? मग तुम्ही बाळासाहेबांचं नेतृत्व सोडून मग तुम्ही काय मोदींचं घेतलं चुकारलं का? राज्याचे उपमुख्यमंत्री विकास कामासाठी कोणालाही भेटू शकतात. शेवटी केंद्रातला निधी आणला तरच राज्याचा विकास होणार आहे. पण याच्यामुळं, या स्टेटमेंटमुळं उद्धवजीचा अभ्यास किती प्रचंड आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात येईल. उद्धवजींच्या मनात एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये किती द्वेष आहे, द्वेष ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही असे किती एवढंच काम त्यांचं उद्धवजींचं फक्त टीका करणं, गद्दार बोलणं, ह्याच्या पलीकडे उद्धवजींनी काय केलं नाही. जेवढं टीका करतायत तेवढा उद्धवजींचा पक्ष संपतोय. जितके ते गद्दार म्हणून बोलतायत तेवढे इकडे एकनाथ शिंदेचे आमदार खासदार वाढतायत हे त्यांच्या लक्षात येत नाही. फक्त तोंडसूक घ्यायचं, ह्याच्या पलीकडे आता उद्धवजींनी काय सिद्ध करत नाही. त्यांना खूप शुभेच्छा आहे, असंच बोलत असा. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच येणार नाही आणि देश शिल्लक तुमच्याकडे आहे ते देखील काय घडणार नाही. एकनाथ शिंदेनी सांगितलंय, मी टीकेनं उत्तर देणार नाही, टीकेला मी माझ्या कामातून उत्तर देईन, विकासातून उत्तर देईन. ते देत आहेत. संबंध महाराष्ट्र पाहतोय. उद्धवजींनी फक्त बोलत बसावं, फक्त टीका करीत बसावी, एवढंच काम त्याला शिल्लक आहे. बाकी काम काय त्याला शिल्लक आहे? म्हणजे कालपर्यंत आमचे संजय राऊत जे बोलत होते त्याचं काय गुण आता उद्धवजींना आलेले आहेत. त्याला शुभेच्छा, उद्धवजींना खूप शुभेच्छा. असंच बोलत बसा.
नवी मुंबईतील खारघर येथे मेघालय हाऊस उभारण्यासाठी भूखंड हस्तांतरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। महाराष्ट्र आणि मेघालयातील सांस्कृतिक तसेच प्रशासकीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय। या सोहळ्याची सुरुवात मेघालयाच्या पारंपरिक सांस्कृतिक नृत्याने होणार असून त्यातून मेघालयाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे। खारघर येथे उभारण्यात येणारे मेघालय हाऊस हे महाराष्ट्रात येणाऱ्या मेघालयातील नागरिक, अधिकारी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे। या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक आणि प्रशासकीय संबंधांना अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे नवी मुंबईच्या विकास आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक ओळखीत आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा साखरोली मोरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे। इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रणय प्रशांत कांबळे यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यात 13वे स्थान पटकावले। तसेच शाळेचे आणखी 6 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आल्यानं साखरोली ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळ आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला। दस्तुरी फाटा ते जिल्हा परिषद शाळा साखरोली अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी खेड पंचायत समितीच्या सभापती अफिया पालेकर, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, अपूर्वा जाधव, गट शिक्षण अधिकारी संतोष भोसले यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध संस्था आणि शिक्षणप्रेमींकडून विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला। शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला। खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा, नेतृत्व, बंधुता, एकता आणि आत्मविश्वास यांसारखे मूल्ये रुजवावीत या उद्देशाने प्रशालेत मतदान प्रक्रिया घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली। यामध्ये अल्फिजा चौगुले यांची पंतप्रधान, मतीन परकार यांची उपपंतप्रधान, इब्राहिम नाडकर यांची गृहमंत्री, श्रिया गांधी यांची शिक्षण मंत्री, वेदांत चव्हाण यांची क्रीडा मंत्री, आर्या पाटील यांची सांस्कृतिक मंत्री, शेरीष पालेकर यांची माहिती व तंत्रज्ञान मंत्री, अंश यादव यांची आरोग्य मंत्री, संकेत मुंडे यांची कुटुंब कल्याण मंत्री आणि तहरीन नांदगावकर यांची पर्यावरण मंत्री म्हणून निवड करण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉक्टर SS अली, CEO विजय रॉबर्ट यांच्यासह शिक्षक, पालक आणि कर्मचारी उपस्थित होते। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करजी कुणबीची वर्षा सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या वर्षा सहलीचे नियोजन गावातील पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केले। उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटला। या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता येद्रे, उपाध्यक्ष महादेव बुरटे, माजी अध्यक्ष विजय घाणेकर, उपाध्यक्ष विनायक कदम, अंगणवाडी सेविका पूजा धनावडे, आरोग्य सेविका मनीषा धनावडे तसेच पालक आणि महिला भगिनींचे सहकार्य लाभले। शाळेचे मुख्याध्यापक संतोष काणेकर, पदवीधर शिक्षक शैलेश खरात आणि उपशिक्षक महेश मर्चंडे यांनीही विशेष मेहनत घेतली। विद्यार्थ्यांमध्ये मुख्यमंत्री निमेश येद्रे, उपमुख्यमंत्री विहान घाणेकर आणि उपक्रम मंत्री अपर्णा जागडे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला। शालेय पोषण आहार सेविका उर्मिला उर्फ माई धनावडे यांचेही विशेष योगदान राहिले। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।